लोहार सामाजिक सेवा संस्था मुरबाड तालुका यांच्या वतीने संगमेश्वर श्री शंकराचार्य मठ येथे भगवान विश्वकर्मा यांची जयंती साजरी। नागरिकांचा करण्यात आला सन्मान। लोहार समाज सामाजिक सेवा संस्था मुरबाड तालुका यांच्या वतीने नुकताच भगवान विश्वकर्मा यांची जयंती संगमेश्वर श्री शंकराचार्य मठ येथे साजरी करण्यात आली। नुकतीच या संस्थेची नोंदणी करण्यात आली आहे। या निमित्ताने विविध प्रकारच्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी गायक राजू गोडांबे यांच्या भक्तिगीतांचेही आयोजन करण्यात आले होते। मोठ्या संख्येने ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते। दीप प्रज्वलन व प्रतिमा पूजन करून या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली। यावेळी भगवान विश्वकर्मा यांचीही आरती करण्यात आली। श्री शंकराचार्य मठावरील स्वामी सत्यानंद महाराज व स्वामी वैराग्यनाथ महाराज यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले। यावेळी या कार्यक्रमात प्रमुख पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले। या कार्यक्रमाचे प्रास्ताविक गणपत दळवी यांनी केले। या कार्यक्रमात मुरबाड तालुक्यातील सर्व ज्येष्ठ नागरिकांना शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला। विविध क्षेत्रात नैपुण्य प्राप्त करणाऱ्या अनेक व्यक्तिमत्वांचा व महिला आघाडीचा विशेष सन्मान करण्यात आला। यावेळी महिलांसाठी हळदी कुंकू समारंभाचे आयोजन करण्यात आले होते। या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भरत दळवी यांनी केले। हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी लोहार सामाजिक सेवा संस्था मुरबाड तालुका अध्यक्ष महेश व्यापारी, सचिव राजेश व्यापारी, खजिनदार हरेश क्षीरसागर, उपाध्यक्ष महेश लाड, मुकेश व्यापारी, सहसचिव दीपक मुंडे, सहखजिनदार प्रवीण जगताप, कार्याध्यक्ष गणपत दळवी, सचिन व्यापारी, सल्लागार कमलाकर व्यापारी, वसंत भाग्यवंत, एकनाथ क्षीरसागर, सुधाकर व्यापारी, मुख्य संघटक चंद्रकांत व्यापारी, सदस्य दत्तात्रय व्यापारी, रवींद्र चव्हाण, सुनील व्यापारी, महिला आघाडीच्या संध्या व्यापारी, शुभांगी दळवी, सेजल व्यापारी, वैशाली भाग्यवंत या संस्थेने अथक परिश्रम घेतले। संभाजी सखाराम क्षीरसागर यांच्या 4ही मुलांचे जातीचे दाखले या सामाजिक सेवा संस्थेने काढून दिले। तसेच लोहार समाज सामाजिक सेवा संस्थेच्या वतीने मदतही करण्यात आली आहे। मुरबाड तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती प्रकाश व्यापारी यांच्या हस्ते यावेळी जातीचा दाखला व संभाजी सखाराम क्षीरसागर राहणार शाई यांना रोख रक्कम ₹2000 मदत म्हणून देण्यात आले। कृषी उत्पन्न बाजार समिती मुरबाडचे माजी उपसभापती प्रकाश व्यापारी यांनी या कार्यक्रमासाठी भोजनाची व्यवस्था करून मोलाचे योगदान दिले। या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने ज्येष्ठ नागरिक, नवतरुण व महिला उपस्थित होत्या। ब्युरो रिपोर्ट लोखिंद वृत्तवाहिनी।